नमस्कार. आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत. तर सर्वप्रथम मसाला कसा करायचा ते बघून घेऊ. तर 2 कांदे घेतले आहेत उभे चिरून आणि त्याच्यासोबत 2 टमाटरसुद्धा घेतलेले आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता थोडंसं तेल टाकून छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला. त्याच्यात थोडेसे खडे मसाले, काळी मिरी, लविंग, दालचिनी, तमालपत्र थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि छान असा मसाला भाजून घ्यायचा. असे थोडेसे गरम मसाले ह्याच्यात टाकले ना तर छान असा ग्रेव्हीला सुगंध येतो आणि थोडीशी चवसुद्धा बदलते. तर मसाला वेलची, आपली हिरवी वेलची टाकून घेतली. आता छान व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि थंड करून त्याची आपण पेस्ट करून घेणार आहे. तोपर्यंत आपण अंडीसुद्धा शिजायला ठेवलेली आहेत. तर अंडी पण शिजवून घ्यायची आहेत. तर झणझणीत असा आपला अंडा मसाला आपण बनवणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा. आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊ आणि जो मसाला बारीक करून ठेवला होता आपण तो त्याच्यात सोडून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. ऑलरेडी आपण आधी भाजलेलाच होता मसाला, म्हणून काय जास्त उशीर लागणार नाही मसाला भाजायला. आता त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ सुके. धना पावडर, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण साईडच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता थोडासा चिकन मसाला टाकला आहे. आता तो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यात अंडी सोलून ठेवल्यात ते त्याच्यात टाकून घ्यायची. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता छान मसाल्यामध्ये अंडी भाजून घ्यायची आहेत व्यवस्थित. 3 ते 4 मिनटं अशीच भाजून घेणार आहे आणि अंड्यांना एक एक चाकूनी छान असा होल केलेला आहे, म्हणजे मसाला छान असा आतपर्यंत जाईल. तर छान असं भाजून रेडी झालेलं आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, ती पाणी ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला घट्ट पातळ कसं हवं आहे तसा रस्सा रेडी करू शकतो. तर आपण सध्या भाकरीसोबत खाणार आहोत, म्हणून थोडासा रस्सा पातळच करायचा आहे. 2 ग्लास पाणी आहे गरम करायला ठेवलं होतं, ते टाकून घेऊ. गरम पाणी टाकल्यामुळे छान असा ग्रेव्हीला कलर येतो. आता 5 ते 10 मिनटं आपण पाणी टाकल्यानंतर छान अशी ग्रेव्ही शिजवून घेणार आहे.